स्पष्ट बोलणारे, म्हणून अधिकारी जाताना घाबरायचे. जे खरं असेल तेच घेऊन जावं लागायचं. अर्धवट माहितीने कोणी जाऊ शकायचं नाही. तयारी नसेल आणि दादांनी जर वेडावाकडा प्रश्न विचारला तर तिथंच त्याचं बंदोबस्त ते करायचे. त्याच्यामुळे प्रत्येकजण जे आहे ते अतिशय विचारपूर्वक त्यांच्या समोर जायचं. 2012-13ला माझ्या नागपूरमधल्या एका कार्यकर्त्याचं काम होतं. मी दादांना पुण्याच्या बंगल्यावर भेटलो. दादांना सांगितलं, दादा ते काम करावं लागेल, असं आहे तसं आहे सगळं सांगितलं. दादा म्हणाले ते काम काय होणार नाही, नियमात बसत नाही, शक्य नाही. ठीक आहे म्हणलं, उठलो, निघून आलो. तर कार्यकर्ता कसा असतो का, तो चिकटीने मागं लागतो, नाही जावंच लागेल जावंच लागेल. 5-6 महिन्यांनी पुन्हा एकदा दादांकडं जायचं ठरलं. तो कार्यकर्ता मागं लागला म्हणून जायची वेळ आली. मंत्रालयात मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस दादा मंत्रालयातून उतरत होते आणि उतरत असताना मी रस्त्यात त्यांनी मला पाहिलं. मला म्हणले, काय रे काय करतोय? म्हणलं काय नाही दादा, एक काम होतं महत्वाचं, बोलायचं होतं. हा गाडीत बस गाडीत बस. गाडीत बसवलं. गाडीत बसल्यावर मला म्हणले, हा बोल काय. आता जे मंत्रालयात जातात त्यांना माहिती आहे पोर्च पासून गेट म्हणजे 50-100 मीटर सुद्धा अंतर नाही. मला म्हणले, हा बोल काय. मी म्हणलं काही नाही दादा, ते मागे एक विषय तुम्हाला सांगितला होता, तर ते जर झालं तर बरं होईल, त्या कार्यकर्त्याचं जरा लाईन लागून जाईल. अरे तुला सांगितलं ना म्हणले काम होणार नाही. त्या ड्रायव्हरला म्हणले गाडी थांबव, याला उतरव. मला उतरून दिलं. बरं विशेष म्हणजे सुजयदादा, मला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही. मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं नाही, कारण मी मनाची तयारी करूनच गेलो होतो की आपण अवघड काम सांगतोय, दादा आपल्याला काही बोलू शकतात, पण आपल्या सहकार्यासाठी आपल्याला ते करावं लागेल हे मला माहित होतं. मी तिथं गेलो. अनेक वेळा या स्पष्टवक्तेपणाचं नुकसान हे अनेक लोकांना होत असतं. मी पण त्याच स्वभावाचा आहे. अनेक वेळा मी स्पष्टपणे हो नाही सांगत असतो. लोकांना खेटा मारायला लावणं हे आम्हाला पटत नाही. तिथं आपले डॉक्टर सुजय विखे पाटील बसलेत, त्यांच्याबद्दलही लोक असंच बोलतात की ते स्पष्टपणे हो नाही सांगतात. आता हो नाही सांगणाऱ्याचं काही क्षण माणसाला वाईट वाटतं, परंतु हेलपाटे मारण्यापेक्षा मला असं वाटतं की माणसाला स्पष्टपणे सांगणं हे कधी पण गरजेचं असतं. आणि ते काम खरं तर आमच्यासारख्या तरुण पिढीला एक आदर्श म्हणून दादांनी करून दिलं. दादांच्या खूप आठवणी माझ्या जीवनामध्ये आहेत. मला एवढंच सांगायचंय की अजितदादा गेले, सहकार, शिक्षण, आरोग्य प्रत्येक विषयात त्यांचा